भाई तोड़ेंगे, स्मार्ट मीटर तोड़ेंगे, तोड़ेंगे भाई तोड़ेंगे, स्मार्ट मीटर तोड़ेंगे। इंडिया वायरल न्यूज में आप सभी का स्वागत है। मैं सिकंदर रंगरेज। स्मार्ट मीटर के कारण आए बढ़े हुए बिजली बिल को लेकर 2 जुलाई गुरुवार को गुस्साए नागरिकों ने जलगांव महावितरण कार्यालय पर दावा बोल दिया और अधिकारियों से जवाब मांगा। इस दौरान नागरिक और अधिकारियों के बीच तीखी बहस हुई। नागरिक यहां शिकायत करने नहीं बल्कि वो अधिकारियों से सीधा जवाब मांगने आए थे कि आखिर बिना ज्यादा बिजली इस्तेमाल किए ये भारी भरकम बिल कैसे आ रहा है। जनता का आरोप है कि स्मार्ट मीटर के नाम पर लूट मची है। वहीं अधिकारी हमेशा की तरह गोलमाल जवाब देते नजर आए। आप देखते रहिए इंडिया वायरल न्यूज। हमारे चैनल को लाइक शेयर सब्सक्राइब जरूर करें। आपला मीटर लावण्याचा अधिकार आहे का? एक मिनिट ग्राहक आहे ना स्वतः बाहेरून मीटर आणून लावू शकता का? आता आपल्याला कुठलंही मीटर बदलायचं असेल तर स्मार्ट मीटरच लावावं लागणार आहे. ग्राहक स्वतः काही कॅमेरा चालू आहे का? तुमच्याकडे जीआर आहे का तसा? हो आहे. तुम्ही देऊ शकता का? जसं तुम्ही आम्हाला मागताय पण मला एवढं उत्तर द्या, तुम्ही एक देऊ शकता मिनिट, का? मला एवढं उत्तर द्या आमच्या कंपल्सरी एक मिनिट, जबरदस्तीने लावण्याचा गुप्ता अधिकार आहे का? साहेब, गुप्ता साहेब एक मिनिट. आम्हाला तुम्ही जीआर द्या. मला एवढं उत्तर द्या. तुम्ही म्हणता स्मार्टच मीटर लावायला लागेल तर आमच्या मीटर मध्ये खराबी काय होती? आमच्या मीटर मध्ये खराबी का होती? तुम्ही स्मार्ट मीटर का लावले? 4-4 पट बिल देऊन राहिला लगेच. ज्याचे मीटर चालू खराबीचा विषय नाही. आता सगळं आपण का पैसा खायला भेटत नव्हता म्हणून? देखिए स्मार्ट मीटर लगने से क्या हुआ है, इनका और हमारा कनेक्शन बिल्कुल टूट गया है क्योंकि सारा ऑनलाइन हो गया है। आप ऑनलाइन हमको है ना फोन के ऊपर है ना बिल भेज देंगे, चाहे हमारा फोन खराब है हमने नहीं देखा तो लाइट काट देंगे। घर तक बिल आ ही नहीं रहा, लोड किती जर मला एक सांगा पब्लिक, जर सगळं ऑनलाईन झालेलं आहे तर हे लोक इथं काय येतात? हे लोक ऑनलाईन घरी राहून ऑनलाईन कामं का नाही करू शकत? मला यांनी एवढं उत्तर द्या. जुने मीटर हे बसवलं. हे लोक इथं येऊन का काम करतात? मला याचं उत्तर पाहिजे. आणि मला मागचं निवेदन द्या. 22 ची मुदत होती कन्सेशनची, तो काल बिल देऊन गेला मला. त्याच्यानंतर मला 220 रुपये एक्स्ट्रा भरावा लागणार आहे. मी आज जर आलो ना तर मी 220 रुपये मला नाही, extra आणि भरावे. जुने आता मीटर मला हे साहेब तुमच्याच कमी आहे. कंपनीचे, तुम्हीच बसवले होते. ते का काढले? आम्हाला नोटीस का नाही पहले दिली? नोटिस आना चाहिए था घर पे कि तुम्ही है ना? आपका थे वो हमारे यहाँ तक आए नहीं है। ये फ्रॉड कंपनी है। जो इस कंपनी का आप किम्बा कंपनी, इस नाम का ऐसा कोई मीटर नहीं है। किंबल कंपनी में किम्बल कंपनी कौन सी कंपनी है, आप हमको पूरा विस्तार से बताइए क्योंकि मैंने उसके बारे में पूरी जानकारी दी है। मेरा भाई इंजीनियर है, वो खुद स्मार्ट मीटर बनाया हुआ है, उसी ने मुझे पूरी जानकारी दी है। आम्ही ज्यांना काम दिलेलं आहे एनसीसी म्हणून कंपनी आहे, ते 2-3 मेकचे मीटर बसवतात. किंबल आहे, ब्राईट ग्रीड आहे, अजून कोणतं? एक मिनिट, आता हे काय बोलले? आम्ही काम दिलेलं आहे सर. आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम इथं आलो तेव्हा आम्ही सरांना विचारलं की सर स्मार्ट मीटर नेमके कोणत्या कंपनीचे, हे कोणाच्या थ्रू तुमच्याकडे आलेले? ते काय बोलले? ते या कंपनीचे आहे. आम्ही बोललो आम्हाला काही कॉन्टॅक्ट, म्हणे आमच्याकडे काही कॉन्टॅक्ट नाही. मग आज एकच काय सांगताय की ते आम्हाला सांगून मीटर लावलं? हम लोग एक हफ्ते से यहाँ पर दौड़ लगा रहे हैं। देखिए भरी गर्मी में हम लोग सब यहाँ पर अपने काम धंधे छोड़ करके खड़े हैं। हमारी एक ही है कि पहली बात तो हमारे मीटर में क्या, पहले पुराने मीटर में क्या खराबी थी तो आप वो बता दीजिए, तो उसके कारण कम से कम हमको पता चले। और अगर जो आपने स्मार्ट मीटर लगाए हैं तो एक की परेशानी हो, 2 की परेशानी है, ये समझ सकते हैं, लेकिन हर नागरिक जिसके अभी स्मार्ट मीटर लगाए सभी की यही परेशानी है कि जितनी उनकी आमदनी नहीं है उससे तिगुना चौगुना उनके घर में बिल आ रहा है, जबकि उतनी पूर्ति भी नहीं हो रही है। तो हम लोगों का आवेदन हम लोगों ने यही दिया है कि भाई पहले हमारे जो मीटर थे वही लगा दिए जाए, स्मार्ट मीटर को हटा दिया जाए, क्योंकि स्मार्ट मीटर में बहुत अलग तरीके से, और मेन बात है कि इनका और हमारा कनेक्शन ही मिट गया है। पहले हमारे घर पे बिल आता था, आजकल बिल भी नहीं आता है, सारी ऑनलाइन की बातें हो गई है। तो ऑनलाइन में हम आप किसको पूछ सकते हैं कि हमारी कितनी रीडिंग है या क्यों इतनी ज्यादा रीडिंग आ रही है, क्योंकि हमारा और इनका जब कनेक्शन ही कट गया तो हम किसके पास जाएंगे? और इतनी ज्यादा पब्लिक, हर कोई तो इतना अलग अलग, हर की एक ही डिमांड है कि पुराने मीटर लगा दिए जाए, ये स्मार्ट मीटर को फेंक दिया जाए।
और ये आग महाराष्ट्र में इतनी भड़क चुकी है कि ये जलगांव से होकर के ये पाचोरा भड़गांव सभी पर यही बात हो रही है कि जिनके यहाँ भी स्मार्ट मीटर लगे हैं उनको हर किसी को तकलीफ हो रही है। और नसताना लावून गेलेत ना, ते घरी नसताना लावून गेले। मैं तो आज एक ही बात कर रही हूँ कि या तो सबके जिनके आंकड़े लगाए हुए हैं उनके आंकड़े हटा दिए जाए ताकि हम लोगों को सभी को एक समान बिजली मिले, क्योंकि जहां आंकड़े लगाए जाते हैं उनकी आपूर्ति भी हम जैसे मिडिल क्लास फैमिली को करनी पड़ रही है। और या आज मैं सबके सामने बोलती हूँ कि मेरे मीटर को मैं डायरेक्ट करूंगी, जब तक किसी के आंकड़े नहीं हटाए गए जलगांव में, जब तक मेरा मीटर डायरेक्ट रहेगा आप मेरे ऊपर कोई भी कार्रवाई कर सकते हैं। हम सबका रहेगा, हम सबका ही रहेगा। ये निर्णय हम सब करेगा। मेरा नाम दीपा तापड़िया, विठ्ठल नगरमधून आहे। माझं नाव अर्चना कुमार, तृतीयपंथी। सर गेले काही 8 दिवसापूर्वी आम्ही या लोकांना MSCB मध्ये निवेदन दिलं होतं की सर आम्हाला हा प्रॉब्लेम, हेच काय तर आम्ही कलेक्टर ऑफिसला सुद्धा आम्ही जाऊन आलो, तेव्हा कलेक्टर साहेब बोलले की ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतील। इथे आल्यानंतर हे लोक म्हणतात की आम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकत नाही। आज आम्ही 8 दिवसाचं निवेदन दिलेलं, आम्ही त्याचं उत्तर मागतोय, ते लोक त्याचं पण उत्तर देत नाहीये। त्याच्यानंतर आम्ही आज हे पण निवेदन, एवढ्या लोकांनी निवेदन केलेले आहे, आम्ही यांना हात जोडून पण हे म्हणतात की आमची काही चुकी नाही याच्यात, आम्ही काही करू शकत नाही, तर करायचं काय। आणि श्री जळगावचे आमदार राजूमामा भोडे यांना तर एवढी विनंती आहे की मामा तुम्ही तर 5 वर्षानंतर गरिबांकडे बघतात, जेव्हा वेळ येते प्रचाराची, आता हे लोक काही सगळे गव्हर्नमेंट नोकरीला आहेत का? प्लीज आम्हाला न्याय द्या इथं येऊन। आज आम्ही आमचे कामधंदे सोडून आम्ही गरीब लोक इथं जर उपस्थित राहते तर आमचं काय मजबुरी ती समजून घ्या, आम्हाला निकाल द्या लावून। आणि जोपर्यंत हा निकाल आमचा लागत नाही तोपर्यंत अशीच आम्ही आंदोलन करत राहू, आणि जोपर्यंत आमचा निकाल लागत नाही तोपर्यंत आजपासून MSCB ला कुलप लावू। आता तुम्ही आंदोलन करत आहात, तुमच्या अर्जाचा विचार नाही झाला, पुढचं पाऊल काय असणार आहे? पुढचा पाऊल तर हाच असणार आहे सर माझा की जोपर्यंत मला निकाल मिळत नाही तोपर्यंत मी MSCB ला कुलप लावेल, आणि माझं मीटरचं बिल जास्त आलंय त्याची मी डायरेक्ट लाईट सुरू करेल, आणि ज्याही व्यक्तींना माझ्यावर कारवाई करायची आहे, असं पण मी लाईट बिल दर महिन्याला भरते ना, तर दर महिन्याला मी कोर्टात पैसे सुद्धा भरू शकते। आणि आजपासून MSCB ला जोपर्यंत आम्हाला निकाल येत नाही तोपर्यंत मी कुलूप लावेल। ज्याही लोकांना, ज्याही पोलिसांना जळगावची कारवाई करायची त्यांनी बिनधास्त करू शकता। जय हिंद, जय महाराष्ट्र। आम्ही नगरसेवक लोकांना निवडून देत असतो, पण ते नगरसेवक आमच्याकडे बघायला तयार नाही, कारण आम्ही त्यांना का निवडून देतो का आमच्या समस्या हे सोडवतील यासाठी आम्ही लोक त्यांना निवडून देतो, पण ते आजपर्यंत आमच्याकडे अजून बघायला सुद्धा तयार नाही। तर आम्हाला त्यांना फक्त एवढं सांगायचं आहे, कुठल्या एरियातले रहिवासी आहे? सर्व जो त्रस्त झालेले जळगावचे, जो त्रस्त झालेला आहे तो सगळं इथं आदर झालेला आहे, कारण MSCB वाले इतकं जबरदस्त बिल टाकून देत आहेत ना की ते सामान्य माणसाला एकदम भरणं अशक्य झालेलं आहे। तर नगरसेवक लोकांना एवढी विनंती आहे की एखाद्याने इथं येऊन आमच्या संघाचं नेतृत्व करावं आणि आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करावं। आम्ही आतापर्यंत इतकं भरून थकून चुकले, आता आम्ही यापुढे कोर्टामध्ये केस दाखल करणार आहोत। आपलं नाव सांगा। माझं विनोद सपकाळे, एरिया मी इकडे जिल्हा बँक कॉलनीला राहतो। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क करें। सभी कामों में माहिर और अच्छी क्वालिटी, यही हमारी पहचान है। स्पेशल मंडप डेकोरेशन, स्टेज डेकोरेशन, बलून डेकोरेशन, लाइट डेकोरेशन, नाइट इवेंट और जो आप चाहे। रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138। पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास, जलगांव।